वो लंबी लंबी उमरिया ढूंढो, वो लंबी मेरा वफाए तेरी। ये गाना गावा उनके उनके फरमाइश बता दो। तर मग मित्रांनो ॲट लास्ट आता आम्ही पोचलेलो आहे उज्जैन महाकाल. रात्रीचे 12:15 होत आहे. नाही टेन्शन वाढवर आले. आता टेन्शन कपायात गोटा आले. मी आताच त्या मुलीचा फोटो पाहिलेला आहे. शायद मेरी शादी का गुड मॉर्निंग गाईस. तर आता आपण उज्जैनमध्ये तुम्हाला जर स्टे करायचं असलं तर श्रीजी होम्सला तुम्ही स्टे करू शकता. इथं 700 रुपयामध्ये AC हॉल आहे वगैरे. तुम्ही रूम बघू शकता कसं आहे. हे दादांकडे तुम्ही स्टे करू शकता मस्त. अरे हो रूम कसा होता आपला? रूम एकदम ओजी होता, एक नंबर आहे. तुम्ही इथं उज्जैनमध्ये आल्यावर दादांना संपर्क करू शकता. हे त्यांचं कार्ड मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोच तसं. चलो तर मग काहीच आता आपल्याला कोणत्या इथं जायचं आहे मंदिरात? आता आपल्याला जायचे कालभैरवच्या मंदिरात. कालभैरवच्या मंदिरात जाणार, तिथं दर्शन करणार, मग येणार. मग आता म्हणजे आता आपल्याला कालभैरवच्या मंदिराकडे निघायचंय. तर इथून किती दूर आहे? 6 किलोमीटर. इथून 6 किलोमीटर. पण तिकडे जायचं आपल्याला. हो. तिथं स्नान करायचं. तुम्हाला पहिले सांगतोय यश कालपासून एवढा लागलेला आहे स्नान करायचं. आज यश खूप खुश आहे कारण की आम्ही आज उज्जैनला पोहोचलोय. हा कारण यशाचं हे स्वप्न होतं. 4 महिन्यापासून माझ्या मागे लागला होता अभिजित चालना. सोबत पण नाहीये. आज आलेलो आहे आणि महिना इतका खतरनाक आहे ना. जानेवारी महिना आहे ना. तारीख दिली खूप छान आहे आणि 9 तारीख तर शुभ मानले होते. त्याच्यामुळे खूपच छान. यश खूपच द्विगुणित खुश झालेला आहे. द्विगुणित आनंद झाला यशला. तर चला आता यश कडून पोहे आणि चाय आज, कारण दिवस भारी आज आपला. आपण ऑटो केली काहीच 500 रुपयात 5 मंदिर फिरवणार ते. आता आपण आलेलो आहे रामघाटला. खतरनाक सीन आहे, काहीच दिसत नाही. छिपरा किनारे मैया काली बसिया, छिपरा किनारे गड़ी काली बसिया, उज्जैन बसे सोडा न. गाईज आता शिप्रा नदीमध्ये आपण स्नान केलेलं आहे. अरे वो कसं वाटतं? एकदम गार वाटतं. सगळे पाप बाहेर काढले आणि तुमच्या त्या तोंडावर पुरे पाप बाहेर निघले. बघा त्याचे पुढे कसे फुटले पिंपल्स. झालं येऊन नव्हतं घ्यायचं. नैनों के घाट ले जा, नैनों की नैया, पतवार तू है मेरी, तू घेवैया. गाईज आता आपण पोचलो आहो कालभैरव मंदिरला. त्याच्या अगोदर आपण 2 मंदिर केले. तिथं व्हिडिओ हे नाही होते, अलाउड नाही होतं. आता पहिलं मंदिर केलं आम्ही गडकालिका माताचं, दुसरं केलं स्थिर मंदिर. आता त्यानंतर आम्ही आलो कालभैरव. जय हो शंकरा, आदिदेव शंकरा. मित्रांनो गोष्टी एवढ्या परफेक्ट होत्या डायरेक्ट. आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं पण ऑटोमॅटिक प्लॅनिंग होते. कसं सांगू समजत नाही पण होते सगळं खरंच डायरेक्ट झालेलं आहे सगळं आतापर्यंत. जसंच भोपाळला आलो विचार करत मी आमची उज्जैनची ट्रेन सुटली. आम्हाला उज्जैनला यायचं होतं पण उज्जैनची ट्रेन सुटून गेली आमची आणि आपण गेलो इंदोरला. इंदोरहून आपण गेलो ओमकारेश्वरचं दर्शन पण एकदम परफेक्ट झाले. तिथं पण आरती सापडली आपल्याला संध्याकाळी. तिथं पण स्टे चांगला झाला. त्यानंतर तिथं पण स्नान वगैरे झालं नर्मदा नदीला, नर्मदा कावेरीला. त्यानंतर आपण इंदोर आलो.
इंदोर फिरलो, इंदोर एक्सप्लोअर केलं. त्याच्यानंतर आपण उज्जैनला आलो आणि म्हणजे इन्सिडेंट असा समजा तुम्ही की सकाळी आपण बरोबर उठलो, रात्री पण आपल्याला हॉटेल वगैरे एकदम मस्त भेटलं कमी याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जसंच आपण आलो इकडं उज्जैनला मंदिरामध्ये, इथं इतकं खतरनाक की म्हणजे आरती पण भेटली आपल्याला डायरेक्ट. आले आरती भेटली, गर्दी बिलकुल नव्हती बिलकुल. म्हणजे लक एकदम खतरनाक आहे आपलं. आता इथं महाकालचं दर्शन झालं, 1-2 मंदिर फिरलं की आमचं सगळं झालं. एकदम परफेक्ट प्लॅन. आणि संध्याकाळी आपण साला निघू वापस आपल्या पाचोरा नाशिकला. झालं सगळं एकदम परफेक्ट ट्रिप. परफेक्ट ट्रिप. आणि मध्ये झाला. सँडीला पाडून द्या आपण पुण्याला वापस. कोणी खर्रा पण सँडीचे पोहे अजून बाकी बरं का. पोहे खायचे बाकी साठी. चला तर दोघाईचा आपण पोहोच गे काल की काल महाकाल शेवटी तिथं याचं तिथं आलेलो आहे आपण. आता मन खूप तृप्त झालेलं आहे. यश कसं वाटतंय आता जरा छान वाटतंय. इंदोर छान नाही वाटत होतं त्याला. इंदोर मध्ये काय आहे म्हणे काहीच नाही म्हणे. आता मग म्हणतो की खूप भारी केला पाहिजे तू असं तसं. आता उद्याचं दर्शन करू. प्रथमेश म्हणे खूप मजा आली म्हणे आपल्याला. एकदम परफेक्ट ट्रिप झाली सगळ्याच गोष्टी. एकच नंबर. तर चला दर्शन करूया आता. मित्रांनो समजत नाही आपल्यासोबत काय होतंय. तुम्हाला जसं की माहिती आहे आपण आता उज्जैनमध्ये आलोय, महाकालच्या मंदिरामध्ये आलेलो आहे. इथून आपण सगळ्यात पहिलं तर आपला मोबाईल जमा होऊन गेला. 250 रुपये फाईन लागला आपल्याला. बरं ठीक आहे, मोबाईल जाऊ द्या, मोबाईलचा फाईन बी जाऊ द्या. मध्ये आपल्याला व्हिडिओ वगैरे काढता नाही आले. पण जसंच आपण लाईनमध्ये लागलो, इतकं नशीब आहे आपलं की 30 वेळेस आरती भेटली. खतरनाक नाही यार. तुम्ही विचार करा ना, पहिले असं ओंकारेश्वरला भेटली, सकाळी सकाळी काळभैरवला भेटली. असं कसं काय होऊ शकतं. असं कसं काय म्हणजे डायरेक्ट सकाळपासून भेटतो आपल्याला आणि सकाळची तिघ ठिकाणाची मेन आरती आपल्याला भेटते. अरे पारे नशीब म्हणता याला. भाई, मला तर असं वाटतं ही ट्रिप ऑलरेडी प्लॅन होती आपली. आम्ही फक्त आलोय. विचार करा ना, तुम्ही मनाली सोडली आम्ही. कस का सुटली ते पण नाही माहिती. यार खतरनाक यार. रोजी एक मजाक नाही. नक्की खरंच लय भारी वाटते बरं का. येऊन जा कधी पण उज्जैन. खरंच या लय भारी. तर चला इथं आपली ट्रिप समाप्त होते. थोडंफार काही सिनेमॅटिक असलं तर आपण टाकू. आणि जाणार तर आता रिटर्न आहे रात्री. हा रात्री आता थोडेसे बाहेर फिरतो आम्ही, पण ते कसं आहे ते म्हणजे जास्त सिनेमॅटिक होऊन जाईल. तुम्ही पण बोर होऊन जाशाल पुढं. तर गाईज अलविदा, मिलते हैं नेक्स्ट व्लॉग. यहाँ पे अपनी ट्रिप होती है क्लोज.